आहे आणि बीजेपीचे आमदार राजन नाईक आणि खासदार या दोघांची आपली काल भेट झालेली आहे. काय नेमकी भेट होती आणि आपल्याबाबत काय चर्चा झाली? मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे त्यांचं विरार रेल्वे स्टेशनला नाळे पाहणी आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचं डेव्हलपमेंट आहे. त्या पाहणीसाठी माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब तिथे आलेले. त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी मित्र होते. अनुदानाने रेल्वे स्टेशनला जाण्याचा रस्ता माझ्या ऑफिसच्या समोरच आहे. त्यांच्या गाड्या तिथे लागलेल्या होत्या. त्यावेळेला ते माझ्याकडे आले. चहा वगैरे आम्ही प्यालो. एक अर्धा तास माझी चर्चा केली. पण असे राजकीय कुठली चर्चा झाली नाही. विरारच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या, यावर नाळे सफाई याच्यावर चर्चा झाली. त्यामुळे असं राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा विधान परिषदेच्या बाबतीमध्ये पण चर्चा झाली नाही. काल म्हणजे मागच्या 2 निवडणुकीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बीजेपी आपल्या सोबत चर्चा करते. प्रत्येक वेळी आपल्या साठी काहीतरी आश्वासनं देते. काल शिवसेनेसोबत बवियाचे आमदार, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी द्यायची ठरल्याच्या नंतर आपल्यासोबत भेट घेऊन ते एक धक्का दिल्याचा अशी चर्चा आहे. काय नेमकी वस्तू? नाही, असं काय मला वाटत नाहीये की हा जो मतदारसंघ जो आहे हा इथे रवींद्र फाटक जे आहेत सिटिंग MLA त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस साहेब जे काय ते तिकडे ठरवताना शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे त्याबाबतीत मला वाटतं पॉझिटिव्ह विचार करतील. त्यामुळे या मतदार